आमदार महेशजी घोरपडे आपल्यासोबत आहे. मनोजजी घोरपडे आपल्यासोबत आहे. काय म्हणणार, माहिती पुन्हा सरकार स्थापन झालं, काय खरं तर जनतेनं या ठिकाणी महायुतीला परत एकदा फार मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट दिलेलं आहे. त्यामध्ये जे एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेचे होते आणि अजितदादा यांच्या माध्यमातून अतिशय लोककल्याणकारी निर्णय या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षामध्ये झाले. त्यामुळं लोकांना परत एकदा महायुतीला या ठिकाणी मॅन्डेट द्यावा वाटलं आणि त्या माध्यमातून फार बंपर अशा पद्धतीचं यश या ठिकाणी महायुतीला दिले. त्यामध्ये प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचं बिल माफीचं 7.5 HP जे काय या ठिकाणी केलं आणि 0-0ची बिलं शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं आली आणि पुढचे 5 वर्षसुद्धा या ठिकाणी फ्री लाईट देणं शेतकऱ्यांसाठी हा एक निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीचा शासनाने घेतला. आणि विकास कामाच्या बाबतीत जर म्हणाल तर मागच्या 20 वर्षामध्ये जे झाले नाही ते 2.5 वर्षामध्ये कामं करण्याचा प्रयत्न होतो. शेती पाण्याचे असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, अंतर्गत कामं असतील किंवा रोडची काम, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारनं केल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनतेनं या सरकारला मॅन्डेट दिलेलं. काय वाटतं सर, ज्या प्रकारे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सभागृहामध्ये बांगलादेशी घुसपेटियांचा प्रश्न मांडलेला आहे, खोटं ओळखपत्र घेऊन इथे घुसपेटी राहत आलेले आहे, रोहिंग्या इथे आलेले आहेत, त्या संदर्भात इथून पुढच्या काळामध्ये शासन 100% गंभीर अशी त्याची दखल घेईल आणि घेणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये या मंडळींपासून देशाच्या संरक्षण असेल, त्याच पद्धतीनं सामाजिक सर्वच गोष्टींना अतिशय मोठा धोका आहे आणि हा धोका ओळखून या ठिकाणी शासन चांगल्या पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम करतं. काय म्हणणार, विशेष एक आमच्या बाबा आपल्या विशेष प्रतिक्रिया आहे. नागपूर जिथे आपण उभा केलं त्या ठिकाणी बांगलादेश नावाचा मोहल्ला पाहिला. 5 किलोमीटरचा तलाव होता. 5 किलोमीटरच्या तलावामध्ये तिथे आतापासून 2 किलोमीटर जागा तलाव होता आहे, 3 किलोमीटरवर लोक राहतात. बेसिकली या मंडळींचं धोरण तेच आहे की खरंच कष्टकरी माणसं या ठिकाणी कोट्यावधी लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेतात, जागा घेतात, त्या ठिकाणी बांधतात. पण ही मुळातच घुसपेटी जी आहेत ते येताना कायदा मोडूनच या ठिकाणी येत असतात. कायदा मोडूनच या ठिकाणी शासनाच्या जमिनी हडप करतात, त्या ठिकाणी मोठ्या वसाहती निर्माण करतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दहशतवादी कारवाई असतील, त्याच पद्धतीनं समाजामध्ये बऱ्याच वेळा दंगेधोके घडवण्याचं काम सगळं इलिगल विषय हीच मंडळी करत असतात. एकूणच आपल्यासोबत होते आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितलं की या देशासाठी हानिकारक आणि या देशाला नुकसान पोचवणारे हे घुसपेटीये तात्काळ या देशातून बाहेर काढले पाहिजे, यांची तपासणी व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे सामान्य माणसाला एखाद्या गावामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर त्याला प्लॉट घ्यावं लागते, कर्ज घेऊन त्याला घर बांधावं लागते आणि पैसे त्याला खर्च करावे लागते, परंतु पैसे न खर्च करता अवैधरित्या अतिक्रमण करून हे घुसपेटीये आपला खोटं ओळख प्रमाणपत्र घेऊन इथे राहत आहे, या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पाडत आहे. यांना कुठेतरी बाहेर करण्याची आवश्यकता आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप जोंधळसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, नागपूर.